नमस्कार. मी धनंजय दत्तराम गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी आज आनंद रावले कट्टा गुरमवाडी येथील शेतकरी आहेत आणि शेतावर आलो आहे आणि ते या ठिकाणी गोकृपा अमृत हे त्या ठिकाणी तयार करतात. तर विविध सेंद्रिय शेतीसाठी लागणारी ही निविष्ट आहे त्या पद्धतीने ते तयार करतात. त्यांनी ठरवलेलं आहे की विषमुक्त शेती करायची. गोकृपा अमृत आहे. हे गोकृपा अमृत कसं तयार करायचं आणि प्रत्यक्ष त्या भाजीपाला क्षेत्रामध्ये किंवा इतर पिकांसाठी आपण कशा प्रकारे ते वापरू शकतो याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आपण जे आता गोकृपा अमृत केलेलं आहे आणि ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरत आहात, हो. तर नेमकं गोकृपा अमृत जे आहे ते कुठून आलं, कसं आलं आणि कशा पद्धतीने वापरलं जातं आणि कशा पद्धतीने तयार केलं जातं हे थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. मी आनंद वसंत रावले, राहणार कट्टा गुरमवाडी, तालुका मालवण. मी ही भेंडी केली आहे, काकडी केली आहे, त्याचबरोबर वाली केली आहेत, मका केलेला आहे. तर यामध्ये सगळ्या सेंद्रिय निविष्ठा वापरलेल्या आहेत. मी गेली एक 12 वर्षे सेंद्रिय शेती करतो. भात शेतीपासून सगळ्याला मी देशी गाईचं शेण, गोमूत्र, जीवामृत, घनजीवामृत, गोकृपामृत, कल्की या प्रकारचे जे सेंद्रिय निविष्ठा आहेत त्या वापरले जातात. आता ही तुम्हाला भेंडी दिसत आहे, या भेंडीला मी गोकृपा अमृतम वापरलेलं आहे. तर हे गोकृपा अमृतम म्हणजे गुजरातमध्ये एक बन्सी गोशाळा आहे, त्याचे संस्थापक आहेत गोपालभाई सुतारिया यांनी गाईचं शेण आणि गोमूत्र याच्यापासून एक 80 ते 100 असे बॅक्टेरिया तयार केलेले आहेत आणि ते एकत्र करून त्याच्यापासून गोकृपा अमृत हे एक त्यांनी कल्चर बनवलेलं आहे. तर ते मल्टिप्लाय आहे, म्हणजे एक वेळी तुम्ही खरेदी केल्यानंतर ते पुन्हा खरेदी करायची गरज नाही आणि ते वारंवार तुम्ही वापरू शकता. आता प्रत्यक्ष गोकृपा अमृत कसं बनवायचं याची प्रक्रिया आपण दाखवणार आहोत. याच्यासाठी लागणारं साहित्य 2 किलो गूळ काळा, 2 लिटर ताक, देशी गाईचं, शुद्ध देशी गाईचं, आणि साधारण 1 लिटर कल्चर, गोकृपा अमृतमचं कल्चर. या तिन्ही वस्तू टाकल्यानंतर बांबूच्या सहाय्याने ते ढवळून घ्यायचं. जसा घड्याळाचा काटा फिरतो, घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवायचं. स्लो, हळूहळू फिरवायचं. त्याच्याने 1 मिनिट ते ढवळत राहायचं. हे 1 मिनिट ढवळत राहिल्याने सकाळ संध्याकाळ हे ढवळत राहायचं. 2 वेळा, दिवसातून 2 वेळा ढवळत राहायचं. मग हे 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण तयार होणार. मग याचा उपयोग आपण भेंडीच्या मुळामध्ये किंवा जे आपण पीक घेतो त्या पिकाच्या मुळामध्ये ड्रेंचिंगला उपयोग होतो त्याचा, आणि फवारणीसाठी पण उपयोग होतो. अशा प्रकारे आम्ही हे त्याच्या मुळामध्ये 2 रोपांच्या मध्ये ड्रेंचिंग करतो. त्याचं एक साधारण 100 ते 150 मिली प्रत्येक होलामध्ये आपण घालतो ते. आणि फवारणीसाठी घ्यायचं असेल तर 15 लिटरच्या पंपाला 3 लिटर गोकृपा अमृत आणि 12 लिटर पाणी हे त्याचं प्रमाण आहे. त्याचा स्प्रे केल्यानंतर झाडावरती कोणत्याही प्रकारचा कीटक येत नाही, त्याला फळमाशी लागत नाही. त्या भेंडीच्या पानाची साईज बघा, साधारण आपल्या 2 हातामध्ये मावत नाही. त्याच्यानंतर ही भेंडी बघा, ही भेंडी आहे, ही बियाण्यासाठी ठेवलेली आहे. साधारण 1 फुटाची भेंडी आहे. हे फक्त आणि फक्त गोकृपा अमृत आणि आपण शेणखतावर गोकृपा अमृताची ट्रीटमेंट करून ते बेसल डोस म्हणून तो दिलेला आहे. हे जे आपल्याला दिसतंय हे गोकृपा अमृतम आहे. हे मल्टिप्लाय आहे दह्यासारखं, म्हणजे आपण दह्यातलं जसं विरजन काढून ठेवतो तसं याचं विरजन काढून ठेवायचं. जे आपण मदर कल्चर बनवतो 200 लिटरच्या बॅरलमध्ये
त्याच्यातलं हे काढून ठेवायचं. आपल्याला 2 लिटर 5 लिटर जेवढं पाहिजे तेवढं काढून ठेवायचं. उरलेलं शेतीसाठी वापरायचं आणि ज्यावेळी आपल्याला पुन्हा बनवायचं असेल त्यावेळी याच्यातलं 1 लिटर 2 लिटर म्हणजे आपण ज्या प्रमाणात बनवणार 50 लिटर 100 लिटर 200 लिटर 500 लिटर 1000 लिटर एक 200 लिटरला 1 लिटरच्या प्रमाणात आपण काढून ठेवायचं. तर हे पुन्हा पुन्हा विकत घेण्याची गरज नाही. हे हवाबंद बॉटलमध्ये ठेवायचं नाही. ते उघडं आहे कारण त्याच्यात जे बॅक्टेरिया जे काढलेले आहेत 100च्या जवळपास ते सगळे जिवंत बॅक्टेरिया आहेत. त्याला ऑक्सिजनची गरज असते. त्याच्यामुळे हवाबंद म्हणजे बाटलीबंद ह्याच्यात ठेवायचं नाही. त्या बॉटलला छिद्र पाडून ठेवली की ते किती दिवस तुम्ही ठेवू शकता. आम्ही पूर्ण कुटुंब सेंद्रिय शेती करून जी वेगवेगळी पिके घेतो. आता ही भेंडी आहे, काकडी आहे, वाल आहे, चवळी आहे, पावटे, मूग हे सगळं आम्ही सेंद्रिय ह्याच्यात पिकवतो आणि ह्याची विक्री आम्ही हात विक्री आठवडी बाजाराला जे ग्राहक आहेत ते घरी येऊन घेऊन जातात. ह्या आठवडी बाजाराला आम्ही गेलो 1 तास 1.5 तासातच आमची भाजी सगळी खपून जाते. आज सेंद्रिय शेतीची किंवा नैसर्गिक शेतीची काळाची गरज आहे. आम्ही कुठेतरी एक ध्येय घेऊन चाललेलो आहे. गेली विषमुक्त द्यायचं. आपण विषमुक्त खायचं त्यांना पण विषमुक्त द्यायचो. हा एक संकल्प घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. माझ्या शेतकरी मित्रांना किंवा शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. यातलं गोकृपा अमृत हे खूप महत्त्वाचं आहे कारण बिना खर्चाचं आहे. तसेच गोकृपा अमृतम वापरून आपण विषमुक्त शेती करूया. जगाला चांगलं देऊया, विषमुक्त देऊया आणि त्याचा प्रसार करूया. जेणेकरून आपण आपला देश विषमुक्त शेतीकडे जाईल, नैसर्गिक शेतीकडे जाईल. याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आता आपण जो व्हिडिओ बघितला तो गोकृपा अमृत कसं तयार करायचं या बाबतीतचा होता आणि हेच गोकृपा अमृत वापरून आपण कशा प्रकारे सेंद्रिय खत तयार करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.